मुंबईत पावसाची हजेरी. दादरमधील शिवाजी पार्क परिसरासह मुंबईच्या अनेक भागामध्ये सकाळपासूनच रिमझिम पाऊस, त्यामुळे हवेत गारवा आलाय. मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली. पहाटेपासूनच जिल्ह्यातील सर्वच भागामध्ये विजेच्या कडकडाटासह वादळी पाऊस. पावसामुळे शेवटच्या टप्प्यातील आंब्याच्या बागांना फटका बसलाय. रत्नागिरी जिल्ह्यात सकाळपासूनच मान्सूनपूर्व पावसाची हजेरी. रत्नागिरी, राजापूर, लांजा, संगमेश्वर या भागामध्ये मान्सूनपूर्व पाऊस बरसलाय. पावसामुळे हवेत गारवा आलाय. रायगड जिल्ह्यातील माणगावमध्ये मान्सूनपूर्व पाऊस. अनेक भागात पावसाच्या सरी. आज आणि उद्या रायगड जिल्ह्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज. मुंबई आणि उपनगरात हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी. पहाटेच मुंबईमधील काही भागात पाऊस. डोंबिवली परिसरामध्ये देखील पावसाची हजेरी. राज्यात 29 मे पासून मान्सूनपूर्व पाऊस पडणार. तज्ज्ञांचा अंदाज. 75 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरण्या करू नका. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामानशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. कैलास डाखोरे यांचं आवाहन. शेतकऱ्यांना एवढंच आवाहन करतो की आपलं साधारण 75 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय आपण बिलकुल पेरणी करू नये. आणि प्री मान्सून ॲक्टिव्हिटीमध्ये जरी पाऊस झाला तरी आपल्याला मान्सूनचं आगमन आपण जसं पाहतोय की अंदमानमध्ये मान्सून आलेला आहे साधारण 4 दिवस अगोदर, तसाच तो प्रोग्रेस करत केरळमध्ये सुद्धा एक 4 दिवस अगोदर येण्याची शक्यता. जालन्यात मुसळधार पावसामुळे केळी बागांना फटका. परतूर तालुक्यामधील फुलवाडी इथं केळी बाग उद्ध्वस्त. फुलवाडी शिवारात झाडाची फांदी पडून महिला जखमी झाली आहे. बीडमधील धने गावात वादळी वाऱ्यामुळे कारवरती झाड कोसळलं. शहरामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. झाड पडल्यानं कारचं मोठं नुकसान, वाहनाचंही मोठं नुकसान झालंय. बीडच्या सोनी जवळा इथं शेतात झाडाखाली उभ्या असलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू. आंब्याच्या झाडाचा आश्रय हा जीवघेणा ठरलाय. सोसाट्याचा वारा आणि विजेचा धक्का यामुळे झाड हे मुळासकट उन्मळलं. गोंदियातील धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा. धान आणि मका विक्रीच्या नोंदणीसाठी 31 मे पर्यंत मुदतवाढ. रब्बी हंगामामधील धान शासकीय हमीभाव केंद्रावरती धान आणि मका विक्रीच्या नोंदणीला तिसऱ्यांदा मुदतवाढ. हिंगोलीच्या वसमत तालुक्यामधील मान्सूनपूर्व पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान. काढणीला आलेल्या केळीच्या बागांचं नुकसान. इंजनगाव परिसरामध्ये केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या. केळीची बाग आहे आणि या बागेचं भरपूर नुकसान झालेलं आहे. या नुकसानीची शासनातर्फे मला काहीतरी आर्थिक मदत मिळावं. एकंदरीत किती खर्च झाला होता? अशी 1.5 ते 2 लाखाच्या जवळपास खर्च झालेला आहे सर. माझ्या शेतामध्ये कर्जमाफीची अंमलबजावणी. पेरणी आधी करा. शेतकऱ्यांकडे पेरणीसाठी पैसे नाहीत. कर्जमाफी करून त्यांना सरळ कर्ज उपलब्ध करून द्या. धाराशिवमधील शेतकरी नेते संजय पाटील दुधगावकर यांची मागणी आहे. अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांना उष्णतेचा रेड अलर्ट. मंगळवारपर्यंत नागपूर आणि चंद्रपूरला उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट. तर ब्रह्मपुरीत पुन्हा तब्बल 47.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. यवतमाळमध्ये आज देखील उष्णतेचा कहर कायम असणार. हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी. आवश्यक काम असेल तरच घराबाहेर पडण्याच्या प्रशासनाच्या सूचना. राज्यातील धरणांमध्ये 30.88% पाणीसाठा. पुणे विभागामध्ये सर्वात कमी पाणीसाठा. कडक उन्हानं धरणातील पाणीसाठा आटतोय. बुलढाणा जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे पाणी संकट गडद. जिल्ह्यातील मोठे, मध्यम आणि लघु प्रकल्पांमधील जलसाठा केवळ 26%वरती. तर येळगाव धरणामध्ये फक्त 22% जलसाठा शिल्लक आहे. महानिर्मितीचे एकूण 6 वीज निर्मित संच तांत्रिक बिघाड आणि दुरुस्तीच्या कामांमुळे बंद. यापैकी 4 संच लवकरच सुरू होतील. महानिर्मितीचा दावा आहे. तर काल दुपारी 12:40 नाशिक, कोराडी, खापरखेडा, पारस आणि चंद्रपुरातील वीज निर्मिती संच हे बंद झालेले होते. परभणीत डिझेल आणि पेट्रोलचा तुटवडा. मानवत पेट्रोल पंपावरती रांगेत उभ्या असलेल्या ग्राहकांमध्ये डिझेल भरण्यावरून वाद. त्यानंतर हाणामारीत रूपांतर. एकमेकांवरती कॅन फेकून हाणामारी. नंदुरबारच्या शहादा शहरात डिझेल भरण्यासाठी आलेल्या शेतकऱ्याला पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याकडूनच मारहाण. ऑनलाईन पेमेंट होत नसल्याच्या रागातून शेतकऱ्याला मारहाण. मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल. हिंगोली जिल्ह्यात डिझेल टंचाईचा ट्रॅव्हल्स व्यवसायाला फटका. डिझेल अभावी 40% ट्रॅव्हल्स बंद. खुराणा ट्रॅव्हल्सला दररोज 3 ते 4 लाखांचा फटका बसतोय.
हिंगोलीच्या कळमनुरी शहरालगत असलेल्या पेट्रोल पंपावरती मध्यरात्री वाहनांच्या रांगा. सध्या पेरणीपूर्व मशागतीची कामं सुरू असतानाच डिझेल अभावी शेतकऱ्यांची मोठी कोंडी. ट्रॅक्टरसाठी डिझेल मिळावं या आशेनं शेतकरी रात्रभर पेट्रोल पंपाबाहेर आहेत. वाशिम जिल्ह्यात सलग 10व्या दिवशी डिझेल मिळवण्यासाठी रांगा. मात्र डिझेल भरण्यासाठी वाहनाचे दस्तावेज दाखवणं हे सक्तीचं केलंय. वाशिम जिल्ह्यात इंधनाचा तुटवडा. 7 लाख लिटर इंधन साठा उपलब्ध असून साठेबाजी करू नका, जिल्हा प्रशासनाचं आवाहन. मात्र प्रत्यक्षात पेट्रोल पंपावरती इंधन नसल्यानं शेतकऱ्यांना मनस्ताप. इंधन तुटवड्याच्या नावाखाली व्यावसायिकाकडून लूट. भाडेवाढीच्या नावाखाली अनेक ठिकाणी शेतीमालाचे दर वाढलेत. मात्र इंधन तुटवडा, वाहतुकीत कोणतीही भाडेवाढ नाही. अहिल्यानगर चालक मालक संघटनेचं स्पष्टीकरण. इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर जी काही बोंबाबोंब चालू आहे ती बोंबाबोंब अगदी निरर्थक आहे. ट्रान्सपोर्ट व्यावसायिक आणि वाहतूकदार म्हणून मी जनतेस आणि सरकारला आवाहन करतो की या तात्कालिक परिस्थितीचा गैरफायदा घेऊन काही साठेबाज लोक ट्रान्सपोर्टचे भाडे वाढलेत, वाहतुकीचे भाडे वाढले असा नेरेटिव्ह तयार करून जनतेला फसवत आहेत. आमचे कुठलेही भाडे वाढलेले नाहीये, कुठलीही भाडेवाढ झालेली नाहीये. परभणीत सलग 9व्या दिवशी इंधन टंचाई कायम आहे. अनेक पंपांवरती नो स्टॉकचे फलक लागलेत, तर इंधन उपलब्ध असलेल्या पंपावरती वाहनांसह कॅन घेऊन नागरिक रांगेत आहेत. शेतकरी त्याचबरोबर मालवाहतूक व्यावसायिकांमध्ये चिंतेचं वातावरण. नीट पेपर फुटी प्रकरणातील आरोपी शिवराज मोटेगावकरच्या संपत्तीची ईडीकडून चौकशी. मोटेगावकर यांनी पुणे, लातूरसह अनेक ठिकाणी जमीन आणि इमारती खरेदी केल्याची ईडीला माहिती. मोटेगावकरच्या मालमत्ता आणि आर्थिक व्यवहाराची ईडी चौकशी करणार. फिजिक्सचा पेपर असलेल्या नोट्स मनीषा हवालदारनं जाळून नष्ट केलेल्या आहेत. सीबीआय तपासामधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. तर तपास यंत्रणांना संशय येऊ नये म्हणून ह्या नोट्स जाळल्या. मनीषा हवालदार आणि मांढरेचे व्हॉट्सअप मेसेज हे देखील डिलीट झालेले आहेत. पुढची बातमी पाहूयात. नीट पेपर फुटी प्रकरणी आरोपी शुभम खैरनारला आज राऊज अॅव्हेन्यू कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे. शुभमची पोलीस कोठडी ही आज संपणार आहे. शुभम खैरनारनं 10 लाखांमध्ये प्रश्नपत्रिका विकत घेऊन ती 15 लाखांना विकल्याचा त्याच्यावरती आरोप आहे. एमआयएम नगरसेवक मतीन पटेल उद्या नाशिक पोलिसांकडे शरण येणार असल्याची माहिती मिळते. मतीन पटेलांना नाशिक गुन्हे शाखेची नोटीस. टीसीएस प्रकरणामध्ये आरोपपत्रात मतीन पटेलांचं नाव आहे. पथकानं नोटीस बजावल्यानंतर मतीन पटेलांची नरमाईची भूमिका. नीट पेपर फुटी मागे जे असतील त्यांचे हात छाटण्याचं काम सरकारनं करावं. शिवसेना आमदार बच्चू कडू यांचं पेपर फुटी विरोधामध्ये मोठं विधान. विद्यार्थ्यांनी परीक्षा द्यायची आणि आंदोलन देखील करायची असा सवाल विचारलाय. एनटीए विरोधात हैदराबादमध्ये काँग्रेसचं निषेध आंदोलन. पेपर गळती, भ्रष्टाचाराविरोधात काँग्रेस देशभर रस्त्यावर. मोठ्या संख्येनं काँग्रेस कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले. नाशिकच्या टीसीएस प्रकरणामधील संशयित आरोपींनी पीडितेकडून पैसे घेतल्याचे पुरावे एसआयटी पथकाच्या हाती. दानिश शेखनं पीडितेकडून 2 लाखांहून अधिक रक्कम उकळल्याचा खुलासा. दानिशचं बँक अकाउंट एसआयटीकडून सील, तर आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरू आहे. कॉक्रोच जनता पार्टीचं इंस्टाग्राम अकाउंट पुन्हा सुरू. आम्ही आमचं इंस्टाग्राम अकाउंट परत मिळवलं. कॉक्रोच जनता पार्टीची एक्सवरून माहिती. तरुणांना छेडलं की काय होतं हे आपण पाहिलं. तसंच कॉक्रोच म्हटलं की तरुण काय करतो हे देखील आपण पाहिलं. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचं वक्तव्य. या वक्तव्यामुळे गृहराज्यमंत्र्यांचं कॉक्रोच जनता पार्टीला समर्थन असल्याची चर्चा आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची अजित पवारांच्या स्मृतीस्थळाला भेट. विधानसभा पोटनिवडणुकीनंतर सुनेत्रा पवार पहिल्यांदाच बारामतीत. संसदरत्न पुरस्कारांची घोषणा. डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांना संसदरत्न पुरस्कार. हेमंत सावरा, स्मिता वाघ आणि मेधा कुलकर्णी यांना देखील संसदरत्न पुरस्कार. आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावरती. श्रीकांत शिंदेपाठोपाठ आता आदित्य ठाकरे देखील नाशिक दौऱ्यावर. आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत पार पडणार संघटनात्मक बैठका. मध्यंतरी पक्षाची झालेली पडझड आणि मनपा निवडणुकीनंतर आदित्य ठाकरेंचा हा दौरा महत्त्वाचा आहे. भंडारा गोंदिया विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसकडे संख्याबळ नसताना देखील थेट विजयाचा दावा. भाजप ईव्हीएमवरती जिंकतो, बॅलेटवरती काँग्रेस जिंकणार. काँग्रेस नेते नाना पटोलेंचा मोठा दावा.
जळगाव विधान परिषदेच्या जागेवरून महायुतीमध्ये रस्सीखेच. जळगावची जागा ही शिवसेनेला सोडून आपला मुलगा प्रतापराव पाटील यांना उमेदवारी द्यावी, मंत्री गुलाबराव पाटील यांची मागणी आहे. भाजपनं देखील या जागेवरती दावा केला आहे. आमदार रवी राणा यांच्या कार्यकर्त्यांकडून मोठा प्लेअर मैदानात उतरवणार, सोशल मीडियावरती पोस्ट. अमरावती विधान परिषद निवडणुकीसाठी प्रसिद्ध उद्योजकानं निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे, पोस्टमध्ये उल्लेख. वाशिम नगरपालिकेमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला भाजपचा धक्का. ठाकरेंच्या शिवसेनेचे 8 नगरसेवक भाजपात. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती महत्त्वपूर्ण प्रवेश. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी विद्यार्थिनींच्या आत्महत्येनंतर लाडकी लेक योजना सुरू केली. लाडकी बहीण योजनेचाही अनेकांना लाभ. तर भविष्यामध्ये एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी धोरण आखण्याचा प्रयत्न करणार, खासदार श्रीकांत शिंदेंची माहिती. पेपरफुटी विरोधामध्ये कायदा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी आणला. जितक्या लवकरात लवकर कायदा आणता येईल तितक्या लवकर आणा, असं म्हणणारे एकनाथ शिंदे होते, असं आमदार बच्चू कडू यांनी म्हटलंय. पेपर फुटीचा कायदा जर मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब नसते तर कदाचित त्याचं एक अक्षर सुद्धा तुम्हाला ऐकायला भेटलं नसतं. पहिल्या मुख्यमंत्री पाहिले का तत्काळ सादर करा आणि जितक्या लवकर कायदा आणता येईल तेवढ्या लवकर आणा. आमदार संजय गायकवाड यांच्या चौकशीला न्यायालयाची परवानगी. चौकशीसाठी राजारामपुरी पोलिसांनी जिल्हा न्यायालयामध्ये केली होती मागणी. शिवाजी कोण होताचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना धमकी दिली होती. रिक्षा बॅचसाठी बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या 27 जणांविरोधात गुन्हा. त्याचबरोबर दोषी अधिकाऱ्यांवरती कारवाईचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचे आदेश आहेत. मीरा भाईंदरमध्ये रिक्षा बॅचसाठी बनावट कागदपत्रांचा वापर झाल्यानं आमदार नरेंद्र मेहता यांनी टीका केली होती. ह्या ज्या कृतीच आहेत त्याबद्दल त्यांनी साशंकता व्यक्त केली आणि त्या माध्यमातून आम्ही स्पष्टपणे सांगितलं की जर बोगस काही कागदपत्र असेल तर त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी आणि त्या माध्यमातून आम्ही कारवाई करण्याचं सूचना आमच्या संबंधित अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शिर्डी ते नागपूर समृद्धी महामार्गाने प्रवास. संभाजीनगरमधील एका हॉटेलमध्ये मुख्यमंत्र्यांनी जेवण केलंय. कॉलेज हॉटेलमधील कर्मचाऱ्याचा मुख्यमंत्र्यांसोबत फोटो. बुलढाण्यामध्ये आयोजित क्रांतिकारी हेल्पलाईन सेंटरच्या जनता दरबारात शेतकरी नेते रविकांत तुपकरांचा संताप. महिला कर्मचाऱ्याला त्रास देणाऱ्या अधिकाऱ्याला तुपकरांनी झापलंय. रत्नागिरीच्या खेडमधील एसटी स्टँड परिसरामध्ये असलेल्या एका बेकरीला आग. संपूर्ण बेकरी जळून खाक. शॉर्ट सर्किट झाल्यामुळे बेकरीला आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अकोल्याच्या शिवणी परिसरामध्ये आयशर ट्रॅक्टर शोरूमच्या ऑइल गोदामाला भीषण आग लागली आहे. परिसरामध्ये धुराचे लोट, तर सुदैवानं कुठलीही जीवितहानी झाली नाही. मोठ्या प्रमाणावरती मात्र नुकसान झाल्याची माहिती.